नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विज्ञान हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे एमपीएससी परीक्षांमध्ये. यावर आपण काही एमसीक्यू या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आजचा टॉपिक आहे सेल म्हणजे पेशी. या घटकावर आयोगाने काही प्रश्न विचारले आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मध्ये, तर ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजचं सेशन. प्रश्न पहिला आहे, कोशिकांचे म्हणजे सेलचे सर्वप्रथम वर्णन कोणी केले? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे रॉबर्ट हुक यांनी सेल्सचे सर्वप्रथम वर्णन केले. प्रश्न दुसरा आहे मित्रांनो, अस्पष्ट केंद्रकयुक्त पेशी म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल टिंबटिंब मध्ये आढळतात. कशामध्ये आढळतात? प्रोकॅरियोटिक म्हणजे अस्पष्ट केंद्रकयुक्त पेशी त्या आढळतात जीवाणू म्हणजे बॅक्टेरियामध्ये. प्रश्न क्रमांक तिसरा आहे, पेशीमधील टिंबटिंबांना पेशींचे ऊर्जा केंद्र म्हणतात. अतिशय सोपा प्रश्न. पेशीमधील तंतुकणिकांना पेशींचे ऊर्जा केंद्र असे म्हटलं जातं. क्वेश्चन नंबर 4 आहे, अंडे पाण्यामध्ये ठेवले असता फुगते, पण जर ते मिठाच्या पाण्यात ठेवले तर त्याचे आकुंचन होते. हे खालीलपैकी कुठल्या गुणधर्मामुळे होते? असिस्टंट 2013 चा प्रश्न आहे मित्रांनो. तर हे सर्व काही होतं ते ऑस्मॉसिस म्हणजे मराठीत त्याला म्हणायचं परासरण या गुणधर्मामुळे. प्रश्न क्रमांक 5, पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले? प्रश्न रिपीट झाला बघा मित्रांनो. STI 2012 ला सुद्धा हा प्रश्न होता. पेशी हे नाव सर्वप्रथम कोणत्या शास्त्रज्ञांनी वापरले? त्याचं अचूक उत्तर आहे रॉबर्ट हुक. क्वेश्चन नंबर 6, मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती? असिस्टंट 2013 चा प्रश्न आहे. मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी म्हणजे चेतापेशी. प्रश्न क्रमांक 7 आहे, पेशी हा सजीवांचा मूलभूत घटक आहे, याला अपवाद काय आहे? गट क मुख्य 2018 चा प्रश्न आहे. पेशी हा सजीवांचा मूलभूत घटक आहे, याला अपवाद आहे व्हायरस म्हणजे व्हायरसेस यांना पेशी म्हणता येत नाही. प्रश्न क्रमांक 8, विषाणू म्हणजे व्हायरस काय असतात? तर ते असतात अपेशीय जीव. म्हणजे बघा, विषाणू हे अपेशीय म्हणजे त्यांच्यामध्ये पेशी नसते, म्हणून त्यांना अपेशीय जीव असे म्हटले जाते. एमपीएससी 2014 चा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 9, डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड म्हणजे डीएनए व रायबोन्यूक्लिक ऍसिड म्हणजे आरएनए यातील मूलभूत फरक खालीलप्रमाणे कोणता आहे? 4 पर्याय दिलेत. ग्रुप सी 2019 चा प्रश्न आहे. तर डीएनए आणि आरएनए मध्ये फरक असतो शर्करेच्या प्रकारामध्ये, म्हणजे डिऑक्सिरायबो ही शर्करा असते डीएनए मध्ये, तर रायबो शर्करा असते आरएनए मध्ये. क्षार म्हणजे नायट्रोजनच्या बेसमध्ये पण फरक असतो, एका बेसमध्ये फरक असतो फक्त, आणि त्यातील धाग्यांची संख्या यामध्ये देखील फरक असतो. डीएनए मध्ये 2 धागे असतात तर आरएनए मध्ये एकच धागा असतो. प्रश्न क्रमांक 10 आहे, एक जनुक एक पाचक रस म्हणजे 1 जीन 1 एन्झाइम परिकल्पना अशी कल्पना सूचित करते की एक जनुक एका पाचकरस संश्लेषण क्रियेला नियंत्रित करते. असे प्रस्तावित करणारे शास्त्रज्ञाचं नाव काय? एमपीएससी 2017 चा प्रश्न आहे. तर त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे बिडल अँड टॅटम. एक जनुक एक पाचकरस. प्रश्न क्रमांक 11, डीएनए मध्ये थायमिन हा नेहमी कुठल्या अमायनो ऍसिडशी जोडलेला असतो किंवा जोडी बनवतो? एमपीएससी 2014 चा प्रश्न आहे. लक्षात घ्या मित्रांनो, डीएनए मध्ये थायमिन हे नेहमी ऍडिनिन याच्याशी पेर असते. प्रश्न क्रमांक 12 आहे, प्रथिनांच्या निर्मितीत कुठल्या आरएनएचे महत्वाचे कार्य आहे? एमपीएससी 2014 चा प्रश्न आहे. तर प्रथिनांच्या निर्मितीमध्ये एमआरएनए याचा महत्वाचा रोल असतो. प्रश्न क्रमांक 13 आहे, नाकतोडा या कीटकाच्या नर आणि मादी यामध्ये किती सहसंलग्नता गट असतात? राज्यसेवा पूर्व 2019 चा प्रश्न आहे. तर नाकतोडा या कीटकाच्या नर आणि मादीमध्ये 12 आणि 12 असे सहसंलग्नता गट असतात. कशाचे? क्रोमोझोमचे. क्वेश्चन नंबर 14, 1948 साली जिया मेज मधून प्रथमच ट्रान्सपोझॉन्स शोधून काढण्याचे श्रेय
टिंबटिंब यांना जाते, म्हणजे ट्रान्सपोझोन्स याचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? गट क संयुक्त पूर्व 2019 चा प्रश्न आहे. तर त्या शास्त्रज्ञांचं नाव आहे बार्बरा मॅकक्लिंटॉक. ठीक आहे, तर नाव लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 15, योग्य पर्याय निवडा. प्रथिनाची साखळी कोणत्या अर्थहीन कोडॉनमुळे तुटते? सामायिक गट ब 2018 चा प्रश्न आहे. म्हणजे या पर्यायांपैकी कोणत्या कोडॉन ने प्रथिनांची साखळी तुटते, म्हणजे अंतिम कोडॉन कोणता असतो? तर पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे UGA, UAA आणि UAG. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात राहायला पाहिजेत. हे 3 कोडॉन कशाचे उदाहरण आहेत? तर प्रथिनाची साखळी तुटण्यासाठी हे कोडॉन, म्हणजे याच्यासाठी कोणतंही अमिनो ऍसिड कोड केलेलं नसतं. क्वेश्चन नंबर 16 आहे, खालीलपैकी कोणता गुणसूत्रीय आजार X गुणसूत्रामुळे होतो? STI 2016. X गुणसूत्रामुळे होणारा आजार आहे पर्याय क्रमांक 3 रंग अंधत्व, म्हणजे रातांधळेपणा. क्वेश्चन नंबर 17, शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. समपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये पेशीत आणि ऊतीत के म्हणजे पोटॅशियम आयनांची संहती, टिंबटिंब आणि Na म्हणजे सोडियम आयनांची संहती टिंबटिंब असते. तर याचं उत्तर आहे समपृष्ठ प्राण्यांमध्ये पेशीत आणि ऊतीत पोटॅशियम आयनांची संहती अधिक आणि सोडियम आयनांची संहती कमी असते. MPSC 2021 चा प्रश्न आहे मित्रांनो. ठीक आहे, तर मित्रांनो असे आपण प्रश्न पाहिलेत 17 या पेशी या घटकावर आधारित. 2021 नंतर ही जे प्रश्न आहेत तेही आपण सॉर्ट करून पुन्हा एका व्हिडिओमध्ये पाहूयात. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.